नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. नीट यूजी 2026 एक्झामिनेशन आता 3 मे रोजी होणार आहे. या एक्झामिनेशनला जाताना काय इन्स्ट्रक्शन आणि ऍडमिट कार्ड आपल्याला कशा प्रकारे फिल करायचे, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण ऍडमिट कार्ड कसं भरायचं याबद्दलचे इन्स्ट्रक्शन बघून घेऊया. तर हे तुम्हाला दिसेल तुमचं या प्रकारचं ऍडमिट कार्ड, 3 पानांचं ऍडमिट कार्ड आपल्याकडे असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी 3च्या 3 पेजेस प्रेफरेबली कलर मध्ये, कलर नसेल तर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पण तुम्ही प्रिंट करू शकता, पण प्रेफरेबली तुम्ही कलर प्रिंट काढून घ्यावी. आणि जर एखादी चूक ऍडमिट कार्डवर झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी आपण एक्स्ट्रा कॉपी आपल्यासोबत ठेवावी. इथे तुमचा फोटो असणार, इथे तुमची सही असणार, इथे तुमचे टेस्टचे डिटेल्स असणार आहेत, इथे तुमचा QR कोड असणार आहे. आता तुम्हाला ऍडमिट कार्डवर काय काय करायचं, सर्वप्रथम सगळे डिटेल्स तुम्ही बघून घ्यायचे. तुमचे फोटो आणि सही इथे मी माहिती विद्यार्थ्याची लीक होणे म्हणून आपण तो हाईड केलेला आहे. इथे तुम्हाला रिपोर्टिंग टाइम आणि एंट्री दिसेल. रिपोर्टिंग टाइम 11 पासून रिपोर्टिंग चालू होते. गेट क्लोज टाइम 1:30 वाजता दिलेला आहे. तर तुम्हाला 1:30 वाजण्याच्या पेपरला सर्वांना जायचं आहे. परत सगळ्यांनी कन्फ्युज व्हायचं नाही की पेपर एक्झॅक्टली कधी जायचंय. 11 ते 1:30 या दरम्यान तुम्ही कधी पण जाऊ शकता. तर 11ला तुम्ही गेलात तर परत तुम्हाला 2 वाजेपर्यंत पेपरची वाट बघावी लागेल. त्यामुळं 1:30च्या आधी, जवळपास तुम्ही 1:30च्या अर्धा पाऊण तास आधी तुम्ही सेंटरला पोहोचाल, असं या पद्धतीने तुम्ही निघा. आणि 2 ते 5 तुमचा पेपर असणार आहे, पूर्णपणे पेन आणि पेपर बेस असणार आहे. आता ऍडमिट कार्ड कसं फिल करायचंय, तर डाव्या साईडला इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. जो तुम्ही इथे अपलोड केलेला आहे, तिथे जो दिसतोय तो फोटो तुम्हाला इथे चिटकवायचा आहे. फोटो बॉक्सच्या बाहेर जातो, काही हरकत नाहीये. आणि सोबतच तुम्हाला इथे डाव्या अंगठ्याचा ठसा क्लिअरली स्पष्ट दिसेल असा घ्यायचा. जर तो ब्लर असेल, चुकला असेल, तर तुम्ही काय करायचंय, त्या केसमध्ये तुम्ही इथे परत एक नवीन ऍडमिट कार्ड प्रिंट करून तुम्ही इथे नवीन अंगठा घ्यायचा आहे. सही तुम्हाला सध्या करायची, इथे सही तुम्हाला करायची असते, पण ती तुम्ही सुपरवायझर एक्झामच्या दिवशी तुमच्या एक्झाम सेंटरमध्ये इन्व्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला इथे सही करायची आहे. तर पहिल्या पानावरती फार काही नाहीये, डिटेल्स बघून घ्यायचे, रिपोर्टिंग टाइम बघून घ्यायचा आहे. 1:30च्या आधी रिपोर्ट करायचा आहे. 1:30च्या पुढे जर तुम्ही गेला तर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. एक फोटो चिटकवायचा आहे, एक डावा अंगठा इथे द्यायचा आहे. एक्स्ट्रा एक फोटो तुम्हाला सोबत ठेवायचा अटेंडन्स शीटवर लावण्यासाठी. ओके, पुढची आपण इमेज बघूया. 2 नंबरचा पेज तुम्हाला या प्रकारे दिसतंय. इथे तुम्हाला काय करायचंय, तुमचा पोस्टकार्ड साईज फोटो जो मोठा आहे तो तुम्हाला इथे चिटकवायचा आहे. आणि यावरती आत्ताच साईन करायची नाही. तुम्हाला इन्व्हिजिलेटर समोर इथे डाव्या साईडला तुमची सही आणि उजव्या साईडला सुपरवायझरची सही. तर बघा, सही सध्या करायची नाही, फक्त इथे सही करायची म्हणून सांगितलेले, पण आता करायची नाहीये. सध्या फक्त तुम्हाला 2च गोष्टी करायच्यात. पहिलं म्हणजे इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आणि डावा अंगठा द्यायचा आहे. पुढच्या ह्याच्यासाठी तुम्हाला सही, पुढच्या पेजवर सही करायची, पण ती सुपरवायझरच्या पुढे, इन्व्हिजिलेटरच्या पुढे, आणि इथे इन्व्हिजिलेटर तुमचा साईन करतो. बाकी थर्ड पेज मध्ये फक्त इन्स्ट्रक्शन आहेत. इन्स्ट्रक्शन सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये वेळेत पोहोचायचं आहे. तुम्हाला गेट क्लोजिंग टाइम म्हणजे 1:30 वाजण्याच्या आधी तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये जायचंय. तुम्हाला वेळेच्या 5 वाजण्याच्या बाहेर कुठल्या परिस्थितीमध्ये सोडू दिलं जाणार नाही. तुम्ही एक ट्रान्सपरंट पाणी बॉटल, एक ऍडिशनल पासपोर्ट साईज फोटो जो तुम्हाला अटेंडन्स शीटवर चिटकवायचा आहे. जर तुमचं काही ओके, हे जे आहे हे ऍडमिट कार्डचे तिन्हीचे तिन्ही पेजेस तुम्हाला प्रिंट करून घेऊन जायचे आहेत. ओके, त्यानंतर बिफोर रिचिंग द सेंटर कॅन्डिडेट मस्ट सेंटर द रिक्वायर्ड डिटेल अंडरटेकिंग. तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये काही चूक झाली असेल, तुम्हाला अंडरटेकिंग लिहून द्यायची, पण आता काही चूक आपली झाली नाहीये, अंडरटेकिंग लिहायची गरज नाही. पण हा जो तुम्हाला ऍडमिट कार्ड आहे तो तुम्हाला व्यवस्थित फिल करून घेऊन जायचा आहे. PWD सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे. तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे. ओके, बाकी त्यांनी दिलेल्या सूचना सगळ्यांनी वाचून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला सुरुवातीच्या 1 तासामध्ये आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये जो बायो ब्रेक असतो, आपल्याला वॉशरूम जायचं असेल, पाणी प्यायचं असेल, तर तुम्हाला दिला जाणार नाही. बायो ब्रेक तुम्हाला त्यावेळेस दिला जाणार नाही. त्याच्या मधल्या टाइम मध्ये तुम्ही बायो ब्रेक घेऊ शकता, पण प्रत्येक बायो ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला तुमची चेकिंग, फ्रिस्किंग तुमची केली जाणार. बाकी सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. तिसऱ्या पेज मध्ये फक्त इन्स्ट्रक्शन आहे. दुसऱ्या पेज मी तुम्हाला दाखवलं, पहिल्या पेजवर पण फक्त फोटो लावायचा आणि अंगठा द्यायचा आहे. साईन तुम्हाला कुठेच करायची नाहीये. परत एकदा सांगतो, साईन तुम्हाला कुठेच करायची नाहीये. आणि 3 पेज ऍडमिट कार्ड तुम्ही मध्ये घेऊन जायचंय. आणि एक्झाम झाल्यानंतर तुमचे ऍडमिट कार्ड तिथे जमा केले जातं, ते तुम्ही जमा करू द्यायचे. त्यानंतर तुम्ही एक्झाम झाल्यानंतर तुमचा पेपर घेऊन बाहेर यायचंय. पेन देखील तुम्हाला मध्ये दिला जाणार आहे. पेन तुम्ही स्वतःचा घ्यायचा नाहीये. पेन तुम्हाला सोबत ठेवायचा, स्वतःचा एक पेन ऍडमिट कार्ड वगैरे फिल करण्यासाठी, पण एक्झाम हॉलमध्ये जाताना तुम्हाला पेन दिला जाणार आहे. तेव्हा ह्या सगळ्या सूचनांचं पालन तुम्ही व्यवस्थित करायचं. ह्या सगळ्या सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत आणि कॉन्फिडेंटली पेपरला जायचं आहे. पेपर सेंटरला जाताना आपलं ऍडमिट कार्ड सोबत तुम्हाला तुमचं जे आयडी प्रूफ आहे ते तुम्ही न विसरता घेऊन जायचं आहे. आयडी प्रूफ जर विसरलं तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जाऊ दिलं जाणार नाही. जसं की तुमचं आधार कार्ड किंवा ज्यांनी जी काय लिस्ट ऑफ आयडेंटिटी कार्ड दिलेली आहेत ते घेतल्याशिवाय तुम्हाला मध्ये जाऊ दिलं जाणार नाहीये.
पोस्ट कार्ड साईज फोटो एक्स्ट्रा असायची गरज नाही. एकच पोस्ट कार्ड साईज फोटो तो मागे चिटकवायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो एक जरी एक्स्ट्रा लागला तुम्ही 2 ते 3 तुमच्यासोबत ठेवायला पाहिजेत. ते ठेवले तर तुम्हाला सोपं राहील. एखादा पासपोर्ट साईज फोटो हरवला तर तुम्हाला तो दुसरा तिथे लावता येतो. या सगळ्या अरेंजमेंट्स करून तुम्ही तुमच्या एक्झामला उद्याच्या एक्झामला म्हणजे 3 मे रोजी तुम्ही तुमच्या एक्झामला जाऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन किंवा डाऊट असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकतात. सोबतच मेडिकलच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक यू.